प्रमाणे यावर्षीही तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खामगाव शहरामध्ये एक भली मोठी मिरवणूक निघाली आहे आणि आपण पाहतो की ही मिरवणूक खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। कारण आपण पाहिलं असेल तर तुकाराम महाराजांनी गाथेच्या माध्यमातून जे विचार मांडले, जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, ती प्रथा आजही चालू आहे। वारकरी संप्रदाय ते विचार खांद्यावर घेऊन, ती पताका खांद्यावर घेऊन आजही पुढे जाते। पण पुढच्या पिढ्या संस्कारित झाल्या पाहिजे। पुढच्या पिढ्यांना तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आत्मसात झाले पाहिजे, या दृष्टीने ही मिरवणूक काढली जाते। आणि आनंदाची बाब अशी आहे की खामगाव शहरातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे, सर्व सामाजिक संघटनांचे सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सामील होऊन या मिरवणुकीचा एक आनंद द्विगुणित करतात। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मिरवणूक होते आणि भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येने भक्त भाविक सगळे यामध्ये सामील होऊन आनंद व्यक्त करतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 2 फेब्रुवारीला जयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने संपन्न करत असतो। यावर्षीही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती ही मिरवणूक काढून आम्ही समाजाचं जे कार्यालय आहे तिथून आम्ही निघून पूर्ण मेन रोडनी आणि याचा समारोप हा 6 नंबर शाळेमध्ये होत असतो। या पालखीमध्ये, या सोहळ्यामध्ये यावेळेस जास्तीत जास्त महिलांचा खूप सहभाग आहे आणि जो पद्धत जी आहे ती आमची शिस्त पद्धतीने आमचे टाळकरी वृंद, गावकरी सगळे समावेशक सर्व समाजातील जे जगद्गुरूंना मानणारा वर्ग आहे त्याच्यात सर्व समावेशक वर्ग आहे। या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व समाजातील भाविकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो।